नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आपलं चॅनल स्पर्धा परीक्षा असेल, संगीत असेल, मुलाखती असतील आणि स्पिरिच्युअल स्पीचेस असतील यासाठी सुप्रसिद्ध आहे। आज आपण एक विशेष मुलाखत घेतोय। शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेली एक विशेष मुलाखत आहे। मेहकर तालुक्यामध्ये मेहकरमध्ये खास करून मेएसओ जी संस्था आहे त्या संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जे आहेत की जे तरुण अशा प्रकारचे अध्यक्ष म्हणून आपल्याला त्यांना म्हणता येईल। म्हणजे एमएस मधल्या इतिहासामध्ये तरुण अध्यक्ष अशी ज्यांची नोंद झालेली असे हर्षलजी सोमन आपल्या सोबत आहेत। त्यांची आपण मुलाखत घेतोय। भाऊ नमस्कार। नमस्कार भाऊ, सर्वप्रथम साहित्य जगत परिवार, शब्द सामर्थ्य परिवार आणि भगवान राईतकर सर यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। भाऊ, सर्वात कमी वयाचे अध्यक्ष तुम्ही आहात। परिसरामध्ये जर आपण विचार केला तर संस्थेमधले अध्यक्ष साधारणतः वयाने जास्त असतात, परंतु तुम्ही आपल्या तालुक्यामध्ये म्हटलं तर जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी हरकत नाही तरुण अध्यक्ष म्हणून आहात। तर तुम्हाला नेमकं कसं वाटतं या निवडीबद्दल? निवडीबद्दल प्रथम तर मला आनंद झाला की सगळ्या संस्था चालकांनी, माझ्या विश्वस्त लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याचा मला खूप आनंद झाला। पण आता त्यासोबत जबाबदारी ही फार मोठी वाढली आणि लोकांच्या अपेक्षा, माझ्या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि यासोबत संस्थेला या सध्याच्या कॉम्पिटिशनच्या युगात पुढे नेणं आणि ती वाटचाल करणं तर हे सोपं नाही। तरी पण मी माझ्या परीने जेवढं चांगल्या प्रकारे संस्थेचं कार्य करता येईल ते मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन। भाऊ, एमईएस जे आहे मेहकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव तुम्ही होते अगोदर, आता अध्यक्षपद आहे। तर सचिव पदाचं काम करत असताना किंवा ते प्रशासन सांभाळत असताना तो जो अनुभव आहे तो अनुभव तुम्हाला अध्यक्ष म्हणून कसा उपयोगी ठरेल असं वाटतं? 2004 साली मला संस्थेमध्ये घेण्यात आलं। तर त्यावेळेस जे आमचे पहिले अध्यक्ष होते दादासाहेब अवस्थी, त्यांच्यासोबत मला काम करायचं चान्स मिळाला। त्यांच्यासोबत मी काम करायला लागलो आणि 2014 साली पूर्ण अधिकारासह मला सचिव हे पद संस्थेने बहाल केले। 2014 ते आजपर्यंत सचिव या पदावर मी कार्यरत असताना जे काही मी 2004 ते 2014 या काळामध्ये शिकलो, प्रशासकीय सर्व माझे जे दादांसोबतचे अनुभव, प्रत्येक ऑफिसेसला जाणं, कोर्ट केसेस असतील, शिक्षकांचे काही प्रकरणं चालू असतील, तर अशा असंख्य गोष्टीचा मला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं आणि ते निश्चितच त्याचा उपयोग आता मला अध्यक्ष होताना होणार आहे। या मागच्या 10 वर्षातला अनुभव आणि अजून जे काही अध्यक्ष म्हणून नवीन जबाबदाऱ्या येतील त्या गोष्टी मला त्याच्यामध्ये पार पाडावा लागणार आहे। पण हा माझा मागचा अनुभव मला निश्चितच खूप लाभदायी ठरेल असा मला विश्वास आहे। आता सचिव ते अध्यक्ष असा तुमचा जो प्रवास आहे, खरं म्हणजे तरुण अध्यक्ष असा तुमचा जो प्रवास सुरू होणार आहे, तर सचिव कालखंडामध्ये जे काही कामं राहिली असतील ते कामं नव्याने करण्याची एक संधी तुम्हाला मिळाली। तर शैक्षणिक क्षेत्राकडे एक क्रांती म्हणून जर करायची असेल तर तुमचा वयाचा आणि तुमच्या ज्येष्ठ विचाराचा जो अनुभव आहे तो कसा तुम्ही उपयोगात आणणार आणि नवीन बदल कशा पद्धतीने करणार तेही आमच्या श्रोत्यांशी चर्चा करा। असं आहे की जे सचिव असताना मला काही गोष्टी राबवायच्या होत्या पण त्या वेळेअभावी किंवा काही इतर कारणामुळे राबवू शकलो नाही, त्या आता अध्यक्ष झाल्यामुळे मला राबवणं शक्य होईल आणि त्यामध्ये मला बीएससी कॉलेज आपल्या संस्थेकरता आणायचा हा एक मानस आहे। कारण की खूप आधी बीएससी कॉलेज आपल्या संस्थेला मिळालं होतं पण त्यावेळेस काही अडचणींमुळे ते त्यावेळेच्या लोकांनी ते स्वीकारलं नाही। पण आता मला सर्वप्रथम बीएससी कॉलेज आणायचं आहे। कारण की तसं 2014 ते 2024 या कालखंडामध्ये आम्ही डी फार्म, बी फार्म, बीटेक कॉस्मेटिक, त्याच्यानंतर कॉन्व्हेंट आणि MA म्हणजे एमकॉम, MA तर होतं पण एमकॉम आणि पीएचडी आणि पीएचडीचे गाईड इथपर्यंत ज्या आपण सर्व सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहे एका छताखाली। पण आता मला बीएससी आणायला फार आनंद होईल। अच्छा भाऊ, हे सर्व करत असताना आता जी स्पर्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये निर्माण झाली तर त्या स्पर्धेमध्ये टिकण्याच्या दृष्टीने संस्थेमध्ये नाविन्यपूर्ण बदल तुमच्या डोक्यामध्ये नेमके कोणते आहेत? असं आहे की सध्या जे चालू आहे किंवा वातावरण आहे समाजाचं, तर यामध्ये विद्यार्थ्यांना आपण बौद्धिक घेतलं पाहिजे। विद्यार्थ्यांची विशेष मराठी, इंग्लिश या विषयाची तयारी चांगली करून घेतली गेली पाहिजे। कारण की आज अशी परिस्थिती आहे की नुसतं विद्यार्थी पुढच्या वर्गात चालला परंतु त्याला लिहिता वाचता जर का खरोखर पाहिलं तर येत नाही त्या लेवलपर्यंत आणि त्याच्यामुळे आपला विद्यार्थी घडला पाहिजे। विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आपल्याला जे काही काम करायचं आहे ते आता इथून पुढे करायचं आहे आणि विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने मग एक्स्ट्रा क्लासेस घेणं असतील, पालकांचं काही सभा घेऊन पालकांना
समुपदेश करणं असेल, की जे सध्या समाजात चालू आहे फॅड, की हे असं न धावता आपल्या डोळ्यावर एक मेंढीवळ न ठेवता डोळ्यावर चष्मा न लावता उघड्या डोळ्यांनी पहा आणि आपल्या पाल्याची आवड ओळखून त्याला हे शिक्षण द्या, तर आपला पाल्य त्यात नाविन्यपूर्ण काहीतरी करू शकेल. तर थोडक्यात विद्यार्थी हेच आमचा केंद्रबिंदू असणार आहे. भाऊ, आता तुमचं बोलण्याचा उद्देश की शैक्षणिक गुणवत्तेवर तुम्ही भर देणार, तर शैक्षणिक गुणवत्तेसोबत सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं शैक्षणिक गुणवत्तेसोबत सांस्कृतिक काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही संस्थेमध्ये राबवत असता का, आणि कोणत्या राबवता आणि कोणत्या राबवण्याची इच्छा आहे? अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही वर्षभरामध्ये संस्थेमध्ये घेत असतो. आता त्यामध्ये ज्या काही गोष्टी आतापर्यंत सुटल्या असतील ते सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये घेण्याचा आता मानस आहे. तसंच थोडंसं कला सोबत क्रीडा क्षेत्राकडे दुर्लक्ष आपलं होतं प्रत्येक शाळेचं, कारण प्रत्येक शाळेमध्ये किंवा संस्थेमध्ये शिक्षण शिकवा फक्त टीचिंग एवढ्यावरच भर दिला जातो. तर आपले ग्रामीण विद्यार्थ्यांजवळ खूप मोठं कौशल्य स्किल आहे की जे कबड्डी, खो खो, बॅडमिंटन, लॉन टेनिस या माध्यमातून जिल्हा स्तर, त्यानंतर विभागीय स्तर, त्यानंतर राज्य स्तरावर जाऊ शकतात. तर त्यांच्याकरता काही करता आलं तर विशेष वेगळे क्लासेस चालू करणं आणि त्यांची प्रॅक्टिस आपल्या पीटीआयच्या मार्फत इथे रेग्युलर घेणं हा एक आमचा प्रयोग राहील. आणि त्यातून आपले विद्यार्थी जिल्हा लेवलपर्यंत कसे पोहोचतील, विभागीय लेवलपर्यंत कसे पोहोचतील याकरता आम्ही नेहमी प्रयत्नशील असू. भाऊ, आपल्या संस्थेला साहित्यिक वारसा आहे, त्या दृष्टीनं तालुक्यामधून जिल्ह्यामधून आपल्या संस्थेकडे साहित्याचं एक प्रेरणास्त्रोत म्हणून पाहिलं जातं. तर आपल्या संस्थेमध्ये कॉलेजेसमध्ये, हायस्कूलमध्ये काही वाचनालय किंवा अभ्यासिका सुरू करणार का? त्या ठिकाणी नागांची जी पुस्तकं दुर्मिळ झाली सध्या, तर तशी पुस्तकं उपलब्ध करून दिल्या जातील का, जेणेकरून साहित्यिक लोक येतील, चिंतन मनन करतील, लिखाण करतील, असा काही तुमच्या नवीन प्लॅन आहे का? सध्या सांगायचं झालं तर आमच्याजवळ लायब्ररी आहे, म्हणजे सिनियर कॉलेजला एवढी अद्ययावत लायब्ररी आहे की तेवढी मोठी लायब्ररी आपल्या जिल्ह्यात सुद्धा नाही. आणि MS जी आहे शाळा, MS हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, तिथे लायब्ररी आहे पण ती अपडेट नाही. ती अपडेट करणं गरजेचं आहे. आपण खूप चांगला प्रश्न विचारला. या माध्यमातून आमचे पूर्वीचे जे अध्यक्ष होते नाग देशपांडे, जे की पूर्ण महाराष्ट्र विख्यात आहे, तर त्यांचं लेखन, त्यांच्या कविता, त्यांचे संग्रह हे आपल्याला अजून कसे पोहोचवता येतील लोकांपर्यंत, किंवा साहित्य क्षेत्रामध्ये काय अजून आपल्याला चांगलं देता येईल मुलांनाही आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांनाही किंवा वाचकांनाही, याचा प्रयत्न निश्चितच करू. आमच्या ज्या लायब्ररी जर का आज अपडेट नसतील तर ते अपडेट करण्याचा प्रयत्न करू. आणि जितके सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला घेता येतील तर ते पण आपण वर्षभरात विद्यार्थ्यांसमोर घेण्याचा नेहमी प्रयत्न करू. भाऊ, आता वाचनालयाच्या संदर्भात मी प्रश्न विचारला. दुसरा एक प्रश्न माझ्या मनामध्ये असा की साहित्यिक पार्श्वभूमी असलेली आपली संस्था आहे, तर तुम्ही साहित्यिक लिखाण करायचे का? कुठल्या प्रकारचं लिखाण करायचे? खूप पूर्वी या संस्थेमध्ये येण्यापूर्वी मी ते करायचो, पण एक असंच म्हणजे त्याला असं कधी त्या दृष्टीने नाही पाहिलं. अच्छा. एक काहीतरी आठवायला की त्या ओवी मी लिहून काढायचो. आणि बरंचसं लिखाण त्यावेळेस केलेलं आहे. काही 2004 पूर्वी मी संस्थेत येण्याच्या पूर्वी मी वार्ताहरही होतो आणि वार्ताहराच्या माध्यमातून मी भरपूर लिखाण त्यावेळेच्या घटनांचं त्यामध्ये केलेलं आहे. आणि साहित्यामध्ये पुढे माझ्या मागे माझ्या घरचा व्यवसायाचा ताण आल्यामुळे ते साहित्य क्षेत्रापासून थोडा मी दुरावलो. पण कविता लिखाणाला तुम्ही पूर्वीच्या कॉलेज लाईफ मध्ये सुरुवात केली होती? कॉलेज लाईफ मध्ये त्याच्या आधी पण, म्हणजे त्याच्या आधी मला असं काही सुचल्या 4-4 ओळी की चारोळ्या कविता असं ते लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, MES संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षदजी सोमन यांची आपण मुलाखत घेतली. खरं म्हणजे भाऊच्या मुलाखतीमधलं तुमच्या लक्षात आलं असेल की ते साहित्यिक आहेत, उत्तम प्रशासक आहेत, पत्रकार सुद्धा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आणि सर्वात महत्वाचं आहे की भला माणूस म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत असतो. कारण सांस्कृतिक कार्यक्रम कुठलाही असला की पहिल्यांदा सर्व साहित्यिक लोक जे आहेत भाऊशी संपर्क करतात, त्यांचा एक विशेष प्रकारचा सल्ला घेतात आणि कार्यक्रम यशस्वी करतात. एक आपला माणूस, एक तरुण माणूस अध्यक्ष झाल्याचा एक आनंद सर्वांच्या मनामध्ये आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांची दिलखुलास मुलाखत घेतली. भाऊनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपल्या साहित्य जगत परिवाराच्या वतीने, शब्द सामर्थ्य परिवाराच्या वतीने आणि भगवान राईतकर सर YouTube चॅनलच्या वतीने भाऊचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.